नमस्कार मित्रांनो, मी विराज जांभळे, फाउंडर अँड सीईओ विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर पुणे. इतके दिवस तुम्हाला ट्रेड येत नव्हते कारण आपलं ऑफिसचं काम चालू होतं, पण आजपासून ट्रेड चालू केलेले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत आपली लाईव्ह मीटिंग चालली होती. लाईव्ह मीटिंग मध्ये आपले 5 ट्रेड जनरेट झाले आहेत आणि आज दिवसभरामध्ये टोटल ट्रेड जनरेशन आहेत 9 ट्रेडचं. आता तुम्ही म्हणाले 9 ट्रेड काय सांगत बसतो, कारण आपल्याकडे जो येणारा वर्ग आहे हा फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट करणारा वर्ग आहे. काही लोकांना सकाळी वेळ असतो, काही लोकांना संध्याकाळी वेळ असतो. त्यामुळे सगळ्या लोकांना आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे किती ट्रेड जनरेट झाले हे दाखवणं गरजेचं असतं. या तुम्हाला आज ट्रेड दाखवतो काय ट्रेड जनरेट झालेले. ओव्हरऑल जर बघितलं तर क्रूड ऑइलला सकाळी मी लाईव्ह मार्केटमध्ये बाय दिला होता. अप्रॉक्स 60-70 पॉईंटची मुवमेंट आहे. नंतर आम्ही लाईव्ह मध्ये सेल दिला होता, 25 पॉईंटची मुवमेंट आहे. त्याचबरोबर जर सिल्वर बघितला तर सिल्वर सकाळी बाय दिला होता, 2700 पॉईंटची पर्यंत मार्केट गेलं होतं. दुपारी एक एफआरपीचा चांगला ट्रेड झाला, 1000 पॉईंट होते आणि नंतर सेल झाला तो 2627 पॉईंट होते. त्याच्यानंतर जर नॅचरल गॅसला बघितलं तर 2 ट्रेड झालेले आहेत. म्हणजे आज जर बघितलं तर ओव्हरऑल मार्केटनी खूप चांगल्या प्रकारचे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. पण हे असले नुसते मोठे प्रॉफिट बघून ट्रेडिंग करायचं नाही, आपल्याला कन्सिस्टन्सी राहणं खूप महत्वाचं आहे. आणि कमोडिटी मार्केटला ट्रेड करण्यासाठी मिनिमम 30,000 रुपये लागतात आणि शिकण्यासाठी त्याच्यापेक्षा अर्धे पैसे लागतात. त्याच्यामुळं हॅशटॅग नो महागडे कोर्सेस, नो सॉफ्टवेअर सेलिंग, नो इंडिकेटर सेलिंग, कुठल्याही क्लास करण्याच्या अगोदर त्यांचे प्रॉफिट स्टेटमेंट मागून घ्यायचे. त्याचबरोबर त्यांचे नंबर घ्यायचे. कुठलाही कॉन्फरन्स कॉल न करता त्यांचे नंबर घ्यायचे, त्यांना भेटायचं जाऊन तरच क्लास करायचा. अदरवाईज 40, 50, 70,000, 80,000 आपल्या स्वतःच्या अकाउंटला ठेवून ट्रेडिंग करता येतं का? 100% करता येतं. एवढे ट्रेड खरंच जनरेट होतात का? डेली बेसिसवर 500 लोक अवेलेबल असतात. त्यांना विचारू शकता तुम्ही. आधी बॅच केलेली लोक असतात, नंतर बॅच केलेली लोक सुद्धा असतात. त्याच्यामुळं कुठेही फसू नका. कुठलीही गाजरं तुम्हाला दिलेली आहेत ती तुम्ही खायला जाऊ नका आणि या अफवा आणि बळींपासून बळी पडू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या भागात. बाय.